नमामि देवी मध्ये हा आहे जबलपूर मधील गौरी घाट। गौरी घाट नर्मदे हर। मी आता गौरी घाटवर आहे। खूप थंडी आहे इकडे। जबलपूर नर्मदे हर हा आहे गौरी घाट जबलपूर मधला। खूप छान वाटत आहे। नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर बसले आहे। पलीकडे पहा नमामि देवी नर्मदे असं लिहिलं आहे। पलीकडे पण आश्रम आहेत, पण आमचा तो दक्षिण तट आहे। ज्यावेळेस आम्ही अमरकंटक वरून निघू त्यावेळेस आम्ही त्या साईडने येऊ, जे तुम्हाला आता लाईट वगैरे दिसतंय। नर्मदे हर। आज आम्ही जबलपूरमध्ये आहोत। खूप मोठी सिटी आहे, खूप मोठी। आणि तुम्ही आता नर्मदा मैया पाहू शकता। खूप मोठा हे गौरी घाट आहे। खूप गर्दी आहे ह्या टायमाला पण। मध्ये मध्ये करतात व्हिडिओ पण। तर हा पहा, हा आहे गौरी घाट। जेवण झालं आणि घाटवर येऊन बसले आहे। खूप छान वाटत आहे। नर्मदे हर ही आहे श्री नर्मदा धाम जबलपूर मधील। खूप गर्दी आहे या टायमाला पण। पहा सगळी खाऊ गल्ली, म्हणजे सगळे नर्मदा मैया आहे ही। तर नर्मदा मैयाच्या किनारीच आहे सर्व। खूप गर्दी आहे खूप। हर पायी परिक्रमेचा 55वा दिवस चालू झाला आहे। आम्ही आता जबलपूर मधून निघलेलो आहोत। खूप डेंजर थंडी आहे। हे पहा इकडे समोर नर्मदा मैया आहे, पण दिसत नाही धुक्यामुळे काहीच। धुकं इथं आहे नर्मदा मैया जबलपूर मधील गौरी घाट। सगळीकडे धुकं आहे, काहीच दिसत नाहीये। जबलपूर मधील थंडी। आता इथून पुढे अमरकंटक पर्यंत खूप थंडी राहणार आहे। हा राम जानकी मंदिर, कटाव धाम, तालुका मझौली, जिल्हा जबलपूर ग्वारी घाट। मध्ये हर आम्ही जबलपूरच्या पुढे 13-14 किलोमीटर आलो आहोत। तर आम्हाला रस्त्यामध्ये एक काका भेटले। त्यांची मा रेवा रोटी योजना आहे। ते जे परिक्रमावासी असतात, हायवे आहे पूर्ण। आणि ते काय करतात, उत्तर तटाला 100 किलोमीटर आणि दक्षिण तटाला 100 किलोमीटर गाडीतून सर्वांना जेवणाची व्यवस्था करतात। तुम्ही पाहू शकता ही पॅकिंग असते त्यांचं। दाखवते 1 मिनिट। आणि अजून एक सांगते, जे पेट्रोल पंपवाले आहेत त्यांनी आम्हाला थांबवलं आणि म्हटले आमच्या इथे येऊन तुम्ही आराम करा, जेवण करा। आम्ही जागाच शोधत होतो, तेवढ्यात त्यांनी आम्हाला गाडीतून थांबवलं, म्हणजे गाडीत होते ते। तर त्यांनी आम्हाला गाद्या वगैरे टाकून आराम करायला जागा वगैरे दिली आहे। तर तुम्हाला दाखवते आज जेवणामध्ये काय काय कशी पॅकिंग। यामध्ये रोट्या आहेत, एक भाजी आहे, डाळ आहे, पापड आहे, सर्व म्हणजे फुटाणे आहेत, सलाड आहे। आणि हे त्यांचं ही पॅकिंगची पिशवी आहे त्यांची। त्याच्यावर नंबर वगैरे सर्व आहेत। तुम्ही कधी नर्मदा परिक्रमेला आले जबलपूर रोडला, हे बघा गौरी नदी तट, ग्राम सलैदा, पडवार, बरेला, जबलपूर, मध्य प्रदेश। तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि सर्व सुविधा उपलब्ध करून द्या। स्वेटर, टोपी, चप्पल, तुम्हाला जे टॅबलेट्स वगैरे काय हवं असेल सर्व तुम्हाला उपलब्ध करून देतात। आता आम्ही मस्त जेवण करणार आहोत। नर्मदे हर। हे आहे जगदीश स्वामी कर्मादेवी मंदिर, परगणा
कुंडा शारदानगर बरेला. आत्ता आम्ही इथे चहा घेतला, ब्लॅक टी. आता इथून आम्ही पुढे चाललो आहोत. बरेलाच्या थोडं पुढे आहे बरेला रोड, रिछाई. आता आम्ही रिछाईला, हायवेचाच प्रवास होता आज. रिछाईला मुक्काम आहे आज. रिछाईला चल. आमचा रिछाईला मुक्काम आहे. आम्हाला उद्यापासून परत जंगल आहे. 3 रिछाई मध्ये हर. आज आमचा मुक्कामाचं ठिकाण आहे रिछाई. जबलपूर पुढे 15 किलोमीटर, 15 ते 20-21 किलोमीटर. तर हे आहे आश्रम, नाही आहे, घरगुती सेवा देतात. हे तुम्हाला दाखवतो सर्व. हे पहा, मला दाखवते मी. घरगुती सेवा देतात, स्वच्छता आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ओम नमः शिवाय. इकडे भजन चालू आहे. इकडे झोपण्याची व्यवस्था आहे.